चला, गुड इव्हनिंग सर्वांना. व्हॉइस क्लिअर आहे का बघा? आवाज येतोय का बघा? परत गुड इव्हनिंग संदेश सर. गुड इव्हनिंग. चला, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी तुमची पोलीस भरती परीक्षा, वनरक्षक परीक्षा, तलाठी भरती परीक्षा आणि इतर ज्या काही एक्झाम आहेत सरळ सेवा थ्रू भरल्या जातात, तर त्या सगळ्या एक्झामसाठी आपण इथं मोफत लेक्चर सिरीज चालू केलेली आहे केसागर पब्लिकेशन तर्फे. लेक्चर सिरीज आपण घेत आहोत 92व्या आवृत्तीमधून संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा, पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 आदर्श प्रश्नपत्रिका, उत्तर आणि स्पष्टीकरण असेल. ठीक आहे. 90% प्रश्न तुम्हाला याच पुस्तकातील दिसतील. महाराष्ट्र पोलीस असेल, रेल्वे पोलीस असेल, पोलीस वायरलेस असेल किंवा इतर जे काही पोस्ट आहेत, सगळ्या पोस्टसाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. सोबतच तुम्हाला निवडक प्रश्नपत्रिकांचं पण पुस्तक मिळतं. पुस्तकं तुम्ही kesagar.com वरून मागवा. इथे तुम्हाला 20% डिस्काउंट मिळत आहे. एक्स्ट्रा 5% डिस्काउंटसाठी तुम्ही केसागर 05 हा कोड वापरा. एक्स्ट्रा 5% डिस्काउंट तुम्हाला मिळेल. म्हणजे टोटल तुम्हाला इथं 25% डिस्काउंट मिळत आहे. ठीक आहे. चला, बाकी तुम्हाला अंकगणितासाठी महाराष्ट्रातील जिल्हे हे सेपरेट पुस्तक मिळतं. मराठी व्याकरणासाठी तर तुमच्याकडे भरपूर पुस्तक आहेत, म्हणजे चॉईस आहे तुम्हाला. तुम्हाला हवं ते पुस्तक इथं मराठी व्याकरणासाठी घेऊ शकता. शब्दसंग्रहासाठी लीला गोविलकर मॅडमचं पुस्तक आहे. व्याकरण आणि शब्दसंग्रह समाधान शिंदे सरांचं पुस्तक आहे. सगळी पुस्तकं तुमच्या एक्झामसाठी उपयोगी आहेत. सामान्य ज्ञानाच्या 25 सराव प्रश्नपत्रिका हेही पुस्तक तुम्हाला मिळत आहे. आणि 48वी सुधारित आवृत्ती, याच्यामध्ये तुम्हाला 1000 प्लस वाक्यप्रचार, म्हणी सगळं काही एकाच पुस्तकामध्ये मिळत आहे. ठीक आहे. ओके. चला, तर आपण चालू केलं होतं सामान्य ज्ञान. कुठेपर्यंत आलो होतं बघा. आपण 92व्या आवृत्तीमधूनच क्वेश्चन घेत आहोत. एक 2च मिनिट थांबा. ओके, चला घ्या पहिला क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे, भारताचे पहिले जहाज बांधणी केंद्र कोची, माझगाव डॉक, विशाखापट्टणम आणि कांडला. भारताचे पहिले जहाज बांधणी केंद्र तुम्हाला इथं विचारलेलं आहे. काय येईल उत्तर बघा. 104 नंबरचा क्वेश्चन. पहिले जहाज बांधणी केंद्र म्हटलेलं आहे. ओके. दुसरा ऑप्शन माझगाव डॉक. बर. बघा, भारताचं पहिलं जहाज बांधणी केंद्र विशाखापट्टणम. ठीक आहे. चुकलं तर चुकू द्या, माहित असू द्या. चला, पुढचा क्वेश्चन घ्या. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा नेपाळशी संलग्न आहे? हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि आसाम. आपण जर बघा, या क्वेश्चन बद्दल बोलते मी थोडक्यात. विशाखापट्टणम शिवाय जर तुम्ही बघितलं ना, तर कोची, मुंबई, कलकत्ता, हा इथं जहाज बांधणी केंद्र आहेत. पण तुम्हाला पहिलं विचारलंय, मुंबईला जे माझगाव डॉक आहे ना, इथं युद्ध नौकांची बांधणी होते. कशाची बांधणी होते? युद्ध नौका. लक्षात ठेवा. ठीक आहे. हिमगिरी, निलगिरी, उदयगिरी 3 लढाऊ जहाज बांधलेली आहेत. बरोबर.
आपल्याला जास्तीत जास्त जनरल नॉलेज मध्ये म्हटलं तर पहिलं किंवा महाराष्ट्रातलं अशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात. चला घ्या पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला विचारलंय कोणत्या राज्याची सीमा नेपाळशी संलग्न आहे. म्हणजे इथं आपल्याला आपल्या भारताचा जो नकाशा आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास पाहिजे. 105 नंबरचा क्वेश्चन, दुसरा ऑप्शन. व्हेरी गुड, छान, बरोबर आहे. उत्तराखंडची सीमा नेपाळशी संलग्न आहे, बरोबर. बघा, इथं एक्झाम मध्ये गेल्यानंतर भारताचा नकाशा जर तुम्ही आठवला, तर तिथं वेळ जाईल की नाही, बरोबर, वेळ जाऊ शकतो ना. म्हणून रिव्हिजन करायची. महाराष्ट्राचा नकाशा असेल, भारताचा नकाशा असेल, तुमचं सगळं रिव्हिजन मध्ये हे असलं पाहिजे. ओके, क्लिअर. बर, हिमाचल प्रदेश उत्तराखंड सीमा, हिमाचल प्रदेश लागून आहे उत्तराखंडला, बरोबर. पण हिमाचल प्रदेश आणि नेपाळ मध्ये कुठला भाग येतो, उत्तराखंडचा भाग येतो. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि नेपाळ असा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. सिक्कीमची सीमा लागते का नेपाळला, सिक्कीमची लागते, उत्तर प्रदेशची पण लागते, बिहारची लागते, बरोबर. वेस्ट बेंगॉलची पण लागते ना. असंच तुम्ही पाकिस्तानच्या पण सीमा लक्षात ठेवा, म्यानमारच्या लक्षात ठेवा, भूतानची लक्षात ठेवा, बांगलादेशची लक्षात ठेवा. जास्तीत जास्त आपल्याला नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार विचारलं जातं. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. मांडव टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत. महाराष्ट्र, झारखंड, बिहार आणि गुजरात. मांडव टेकड्या कोणत्या राज्यात आहेत असं तुम्हाला विचारले. चला बोला. आपल्या महाराष्ट्राचं पण नाव आहे की इथं ऑप्शन मध्ये येईल का उत्तर महाराष्ट्र. नाही. मांडव टेकड्या, बर, मध्य प्रदेश ऑप्शन नाहीये इथं, गुजरात मध्ये आहे, बरोबर, गुजरात मध्ये आहेत. ओके, मांडव एक शहर आहे बघा मध्य प्रदेश मधलं, ठीक आहे. पण मांडव टेकड्या कुठे येतात, गुजरात मध्ये येतात. इथं फक्त आपला महाराष्ट्राचा ऑप्शन इलिमिनेट होतो. आपल्याला माहिती की आपल्या महाराष्ट्रामध्ये या नावाच्या कुठल्याच टेकड्या नाहीत. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घ्या. भारतातून नोकरीसाठी मध्य पूर्वेत जाणाऱ्यामध्ये कोणत्या राज्यातील लोक अधिक आहेत. महाराष्ट्रातील, पंजाबमध्ये, उत्तर प्रदेशातील आणि केरळमध्ये. मिडल ईस्ट म्हणतो ना आपण याला, मध्य पूर्व म्हणजे मिडल ईस्ट. भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील नैऋत्य आशियातील आणि लगतच्या युरोप आणि आफ्रिकेच्या उत्तर भागातील काही देश जे आहेत ना ते मध्य पूर्व मध्ये गणले जातात, मिडल ईस्ट मध्ये. ठीक आहे. चला बोला, कुठल्या राज्यातून जास्त लोक आहेत असं. इराण आहे याच्यामध्ये, मध्य पूर्व मध्ये बघा, कुवेत, जॉर्डन, येमेन, तुर्की, सौदी अरेबिया. पुस्तकाचं नाव बघा, मी तुम्हाला पुस्तकाची इमेजेस दाखवते. रामदास सर, हे आहे आपलं पुस्तक, 92वी आवृत्ती.
आणि जर तुम्हाला पुस्तक मागवताना काही अडचण आली तर इथे मी तुम्हाला माझा नंबर देत आहे, 9404033073. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती मेसेज करा, मी तुम्हाला पुस्तकाची लिंक पाठवते. डायरेक्ट त्या लिंकवर जायचं आणि पुस्तक मागवायचं. एक 4 ते 5 दिवसामध्ये पुस्तक मिळून जातं तुम्हाला. ओके रामदास सर, अजून काही डाऊट असेल तर विचारू शकता. ठीक आहे, चला 107 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आहे केरळ. बरोबर, केरळ मधले लोक जास्त जातात. क्लिअर. भारतातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण मेघालय या राज्यामध्ये आहे. कोणतं ठिकाण आहे? हाच क्वेश्चन तुम्हाला उलटा पण विचारला जाऊ शकतो. उलटा म्हणजे कसा? हा, जे ठिकाण आहे ना त्या ठिकाणाचं नाव दिलं जातं आणि तुम्हाला राज्य विचारलं जाऊ शकतं. एकशे 8 नंबरचा क्वेश्चन मेघालय राज्यातलं विचारलंय. मेघालय राज्यामधलं विचारलेलं आहे. बर, ओके. मावल सिनराम येणार नाही का? हा, तिसरा ऑप्शन येईल ना, लक्षात घ्या. ठीक आहे, बघा कन्फ्युज होतात बरं का इथं, याच्यामध्ये कन्फ्युज होऊ शकता तुम्ही, पण उत्तर तुमचं मावल सिनरामच येणार. क्लिअर. दोन्ही ऑप्शन दिल्यामुळे कन्फ्युज झालो आपण, हो की नाही? बरं. चल, घ्या पुढचा क्वेश्चन. भारतातील, एकच मिनिट थांबा, काय विचारलंय तुम्हाला क्वेश्चन? भारतातील अति दक्षिणेचा विमानतळ म्हणून डॅश डॅश येथील विमानतळाचा निर्देश करावा लागेल. कोइंबतूर, केप कामोरीन, चेन्नई आणि थिरुवअनंतपुरम. भारतातील अति दक्षिणेचा विमानतळ म्हणून कोणत्या विमानतळाचा निर्देश करावा लागेल असं म्हटलेलं आहे? 114 नंबरचा क्वेश्चन. चेन्नई, केरळ राज्य, बर, त्रिवेंद्रम, बरोबर. चला उत्तर काय, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चौथा ऑप्शन दिलेला आहे ना त्यांचं उत्तर बरोबर आहे. केप कामोरीन बद्दल पण क्वेश्चन आलेत की नाही सांगा मग, केप कामोरीन बद्दल. केप कामोरीन, दक्षिण दिशेला आहे. हा, पण इथं विमानतळ आहे का? नाही ना. ओके, त्याच्यामुळे हा ऑप्शन नाहीये. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही असं म्हटलंय?
गोदावरी नदी, ब्रह्मपुत्रा नदी, यमुना नदी आणि गंगा नदी. उत्तर भारतातली प्रमुख नदी आहे बघा. 115 नंबरचा क्वेश्चन. चला, गोदावरी नदी तर मिळते आपल्याला माहिती. आपण महाराष्ट्राच्या नद्यांचा जेव्हा अभ्यास करतो त्याच्यामध्ये बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आणि अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या, बरोबर. तर याच्यामध्ये यमुना नदी जी आहे ना ती बंगालच्या उपसागराला मिळत नाही, ती आधी गंगेला मिळते, बरोबर. ओके, क्लिअर, समजलं. चला पुढचा क्वेश्चन घ्या. खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही बंदरे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आहेत? मुंबई आणि कांडला येईल का ऑप्शन हा? नाही येणार ना, इथे मुंबई आहे, हा ऑप्शन इलिमिनेट करा. कांडला आणि कोची पूर्व किनारा म्हटलंय आपल्याला. कोलकाता आणि चेन्नई, पारादीप आणि ओखा. आता याच्यामध्ये मला वाटतं फक्त पारादीप आणि ओखा ही बंदरं याच्याबद्दल आपण जास्त वाचलेलं नसतं, पण त्याच्यामुळे पण तुम्हाला काही अडचण येणार नाही. चला, ओडिशा राज्यामध्ये आहे ना पारादीप, हो की नाही? उत्तर आहे याचं कोलकाता आणि चेन्नई. ओखा कुठे येतं सांगा? ओखा गुजरात राज्यामधील आहे ना, लहान शहर आहे आणि बंदर आहे. सौराष्ट्र भाग जो येतो ना बघा, सौराष्ट्र भाग हे आपल्याला माहित पाहिजे बरं का. सौराष्ट्र भागामध्ये अरबी समुद्र किनारा, अरबी समुद्र किनारा, ठीक आहे. ओके, चला. भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे आहे? एकशे 17 नंबरचा क्वेश्चन. दिल्ली, हैदराबाद, डेहराडून आणि मसुरी. दिल्ली, हैदराबाद, डेहराडून आणि मसुरी. ओके, 117 नंबरचा क्वेश्चन बी ऑप्शन हैदराबादला आहे. डेहराडूनला नाही बघा, पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र म्हटलंय तुम्हाला. हैदराबाद, हैदराबाद बी ऑप्शन, ठीक आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी ऑप्शन दिलंय त्यांचं बरोबर. भारतातील कोणत्या राज्यामध्ये जास्तीत जास्त भूकंप होतात? आसाम, मध्य प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगाल. भारतातील कोणत्या राज्यामध्ये जास्तीत जास्त भूकंप होतात? 109 नंबरचा क्वेश्चन. आसाम, मध्य प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगाल. आसाम मध्ये होतं. व्हेरी गुड, छान.
2021 मध्ये पण झाला होता की नाही भूकंप सोनितपूर भागामध्ये, गुवाहाटी, सोनितपूर. पुढचा क्वेश्चन घ्या. तर उत्तर आहे याचं, ठीक आहे, 109 नंबरचा क्वेश्चन. 1774 मध्ये सध्याच्या पश्चिम बंगाल राज्यात डॅश डॅश येथे देशातील दगडी कोळशाची पहिली खाण सुरू केली गेली. 1774 मध्ये सध्याच्या पश्चिम बंगाल राज्यात डॅश डॅश येथे देशातली दगडी कोळशाची पहिली खाण सुरू केली गेली. मयूरभंज, झारिया, राणीगंज आणि सिंगभूम. ओके, बर. 110 नंबरचा क्वेश्चन, सी ऑप्शन, व्हेरी गुड, छान. राणीगंज, बरोबर, राणीगंज. तर इथे बघा, तुम्हाला स्टेट पण विचारू शकतात आणि हे तर साधा सिंपल क्वेश्चन आहे. दगडी कोळशाची पहिली खाण कुठे सुरू केली? मे बी तुम्हाला ठिकाण देतील, राणीगंज असं ठिकाण देतील आणि तुम्हाला राज्य विचारू शकतात की कोणत्या राज्यामध्ये. ओके, दोन ते तीन प्रकारे क्वेश्चन हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जातीचे जास्तीत जास्त लोक राहतात? कालच मी सांगितलं होतं हे तुम्हाला, कालच्या लेक्चरमध्ये मी हे तुम्हाला सगळं सांगितलेलं होतं. इव्हन आपण अनुसूचित जाती जमाती बघितल्या पण होत्या, डिस्कस पण केल्या होत्या. चला, बघा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि आसाम. काय येईल उत्तर? 111 नंबरचा क्वेश्चन आहे. उत्तर प्रदेश, बरोबर, उत्तर प्रदेशामध्ये. ओके, क्लिअर. चला, काल सांगितलं होतं की नाही, एक्सप्लेनेशन देताना जर तुमचं लक्ष नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. ग्रँड ट्रंक रोड कोणत्या दोन शहरांना जोडतो? एकच मिनिट थांबा. 112 नंबरचा क्वेश्चन आहे हा. बर, इथे ना तिसरा एक ऑप्शन घ्या, तो ऑप्शन घ्या, बेंगळुरू दिल्ली. ठीक आहे, दिसते का बघा, बेंगळुरू दिल्ली. आणि चौथा ऑप्शन घ्या, ड ऑप्शन मी इथे लिहिते, ड ऑप्शन घ्या, दिल्ली अमृतसर. दिल्ली अमृतसर. ठीक आहे, चला, 112 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर द्या. हा जो रोड आहे तो कोणत्या दोन शहरांना जोडतो? अमृतसर कोलकाता, मुंबई कोलकाता, बेंगळुरू दिल्ली आणि दिल्ली अमृतसर. 112 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा? अमृतसर कोलकाता, बरोबर, अमृतसर कोलकाता. वाहतूक, दळणवळण याच्यावरती एखादा तरी क्वेश्चन असतोच असतो आपल्याला. नर्मदा नदीचा उगम खालीलपैकी कोठे होतो? नद्या आणि त्यांच्या उगमाची ठिकाणे. अमरकंटक, मध्य प्रदेश, मानस सरोवर, हिमालय, दक्षिण गंगोत्री आणि ओंकारेश्वर. नर्मदा नदीचा उगम खालीलपैकी कोठे होतो?
चला बघा, 119 नंबरचा क्वेश्चन. पहिला ऑप्शन अमरकंटक. व्हेरी गुड, छान, बरोबर आहे अमरकंटक. ठीक आहे. सेम असंच आपल्याला काय करायचं आहे, आपल्या महाराष्ट्रातल्या पण जेवढ्या नद्या आहेत ना, तर महाराष्ट्रातील नद्यांचं पण बघून ठेवा. म्हणजे भारतातील नद्यांसोबतच महाराष्ट्रातील नद्या. ठीक आहे. मग ही नर्मदा नदी भारतातील प्रमुख नदी आहे. आपल्या महाराष्ट्रासोबतच नर्मदा नदी किती राज्यामधून वाहते सांगा? आपल्या महाराष्ट्रासोबत टोटल किती राज्यामधून वाहते? 3 राज्यांमधून, म्हणजे महाराष्ट्रासहित 3 होतात. एमपी, महाराष्ट्र, गुजरात, बरोबर. आणि भारतीय उपखंडातील 5व्या क्रमांकाची ही मोठी नदी आहे. ठीक आहे. रेवा नदी, म्हणजे नर्मदेला रेवा असं पण म्हटलं जातं, अमरजा म्हटलं जातं, रुद्रकन्या अशी नावं आहेत. आपल्या तर काही नावं विचारणार नाहीत, उगम वगैरे विचारू शकतात. दक्षिण गंगोत्री काय आहे? क्वेश्चन तुम्हाला विचारला इथं, दक्षिण गंगोत्री काय आहे? दक्षिण गंगोत्री हे गंगा नदीचं उगमस्थान आहे. दक्षिण गंगोत्री अंटार्क्टिका खंडावरील भारतीय स्थानक आहे. गोदावरीचं उगमस्थान आहे आणि भारताचे अति दक्षिणेकडील टोक आहे. चला सांगा उत्तर फटाफट. 120 नंबरचा क्वेश्चन, बी ऑप्शन, बरोबर. अंटार्क्टिका खंडावरील काय आहे? भारतीय स्थानक आहे. ठीक आहे. बरं, किती विद्यार्थ्यांचं बरोबर आलं? पहिलं वैज्ञानिक बेस स्टेशन म्हटलं जातं, बरोबर. भारतीय अंटार्क्टिक कार्यक्रम जो होता ना, त्याचा एक भाग होता. दक्षिण ध्रुवापासून 2500 किलोमीटर अंतरावर, बरोबर. दांडी यात्रेमुळे प्रकाशात आलेले दांडी हे खेडे गुजरात राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये वसले आहे? वलसाड, नवसारी, बडोदा आणि सुरत. चला, 121 नंबरचा क्वेश्चन. बघा, गुजरात राज्यामध्ये आहे हे आपल्या सगळ्यांना माहित असतं, पण इथं तुम्हाला जिल्हा विचारलाय, तर जिल्हा आहे बलसाड. विचारू शकतात का? विचारू शकतात, म्हणजे आयोग अशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात. ओके, त्याच्यामुळं अशा प्रकारचा पॅटर्न तुम्हाला सगळीकडे दिसेल. भारतात मंडी येथे सैंधवाची किंवा खनिज मिठाची खाण आहे. तर तुम्हाला विचारले मंडी हे स्थान कोणत्या राज्यामध्ये आहे, आणि इथूनच तुमचा अजून एक क्वेश्चन बनतो. मे बी तुम्हाला इथे राज्याचा उल्लेख करतील. मंडी या ठिकाणी डॅश डॅशची खाण आहे, मिठाची खाण आहे किंवा बॉक्साईटची खाण आहे. अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिले जाऊ शकतात.
हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश. पण 141 नंबरचा क्वेश्चन. मंडी हिमाचल प्रदेश. बरोबर, हिमाचल प्रदेश. व्हेरी गुड, छान. मंडी. क्वेश्चन कसे आहेत तुमच्या लक्षात आले का तुम्हाला? नॉर्मल फक्त ना आपल्या भारतामध्ये कुठं काय आहे एवढंच साधे सिंपल क्वेश्चन आहेत. आणि आपल्याला इतकं माहित पाहिजे की कोणत्या राज्यामध्ये कोणती शहरं आहेत. बरोबर, आणि त्या शहराचं वैशिष्ट्य काय आहे. याच्या बाहेर जीके म्हणजे काय असतं बघा. आपल्या देशाविषयी, आपल्या राज्याविषयी आपल्याला किती माहिती आहे. ओके. मिठापासून औद्योगिक उपयोगाचे रासायनिक पदार्थ तयार करण्याचा कारखाना डॅश डॅश येथे आहे. मिठापासून औद्योगिक उपयोगाचे रासायनिक पदार्थ तयार करण्याचा कारखाना डॅश डॅश येथे आहे. मिठगाव, मिठापूर, द्वारका आणि भरूच. चला, काय येईल उत्तर? 142 नंबरचा क्वेश्चन. डी ऑप्शन. बर, बघा मिठापूर जे आहे ना, इथे तुम्हाला काय म्हटलंय? मिठापासून औद्योगिक उपयोगाचे रासायनिक पदार्थ. तर हे द्वारका तुम्हाला ऑप्शन मध्ये का दिले माहिती का? हे मिठापूर जे आहे ना, हा द्वारका जिल्ह्यातील एक शहर आहे मिठापूर. ठीक आहे, याचं उत्तर मिठापूर आहे. तुम्हाला हे द्वारका कन्फ्युज होण्यासाठी दिलेलं आहे. लक्षात आलं? हा, टाटा केमिकल्स, बर्थ प्लेस ऑफ टाटा केमिकल्स, मिठापूरला ओळखलं जातं की. भरूचला काय आहे सांगा मग? भरूच गुजरात मधीलच आहे. बरोबर, नर्मदा नदीच्या काठावरती आहे. ओके. हा बघा, तुम्हाला जे ठिकाण दिलेले आहेत सगळे गुजरात मधले, म्हणजे कन्फ्युज होण्यासाठी गुजरात मधले दिलेले आहेत. आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. अक्साई चीन हा पठारी प्रदेश, अक्साई चीन हा पठारी प्रदेश भारतातील डॅश डॅश राज्यात वा संघ राज्य प्रदेशात मोडतो. अक्साई चीन. जम्मू काश्मीर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम. अक्साई चीन हा पठारी प्रदेश भारतातील कोणत्या राज्यात किंवा संघ राज्यामध्ये मोडतो? बघा, हा जो भाग आहे ना, तिबेटच्या वायव्य भागातील एक वादग्रस्त भूभाग आहे. लक्षात घ्या, जो चीनला पाकिस्तानने दिला. बरोबर, संपूर्णपणे चीनच्या नियंत्रणाखाली असून म्हणजे याच्यामध्ये हा वाद आहे. तर हा जो भाग आहे, 143 नंबरचा क्वेश्चन, उत्तर आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर पहिला ऑप्शन.
143 नंबरचा क्वेश्चन, पहिला ऑप्शन. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पहिला ऑप्शन दिलेला आहे त्यांचं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन घ्या, 144 नंबरचा. हिमालयाच्या रांगांपैकी खासी, गारो, जयंतिया या टेकड्या भारताच्या डॅश डॅश राज्यात मोडतात. जम्मू आणि काश्मीर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि आसाम. एकशे 44 नंबरचा क्वेश्चन. ओके, दुसरा ऑप्शन. गारो, खासी, जयंतिया. व्हेरी गुड, छान. मेघालय मध्ये मोडतात, बरोबर, मेघालय. प्राकृतिक भारतामधून तुम्हाला साधे सिंपल सोपे क्वेश्चन विचारले जातात. जसं आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये विचारतात की नाही, चिरोली टेकड्या कुठं आहेत, आगाशिवचे डोंगर कुठं आहेत, बरोबर. तशा प्रकारे तुम्हाला भारतातील पण असं कॉमन विचारलं जातं, जे सगळ्यांना येतं, फक्त आपल्या वाचनामध्ये ते पाहिजे. 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांचा विचार करता जगातील प्रत्येक व्यक्तींपैकी एक भारतीय आहे असं म्हणावं लागेल. 5 व्यक्तींपैकी, 6 व्यक्तींपैकी, 7 व्यक्तींपैकी आणि 8 व्यक्तींपैकी. बघा, किती व्यक्तीपैकी एक भारतीय आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. 7. 2011 नुसार म्हटलं ना, 6 व्यक्तींपैकी, बघा, जगातील प्रत्येक 6 व्यक्तींपैकी एक भारतीय आहे. ठीक आहे, 6 व्यक्तींपैकी एक भारतीय. ओके. हा विशेषता दिलेल्या आहेत आपल्याला 2011च्या, बरोबर. या पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो. असेच क्वेश्चन ना, म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन हीच लागते सगळीकडं. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्काचा पण बनवतात, हाच क्वेश्चन. फक्त इथे काय होते, तुम्हाला जगात कितवा क्रमांक लागतोय विचारले, बाकीच्या ठिकाणी तुम्हाला ना सिक्वेन्स लावून देतात, म्हणजे राज्यसेवेला वगैरे. पण जगाच्या भूगोलामध्ये किंवा भारताविषयी जे जनरल नॉलेज आहे त्याचे क्वेश्चन सगळीकडे सगळ्याच एक्झाम मध्ये तुम्हाला दिसतात, फक्त डिफिकल्टी लेवल चेंज होते. दुसरा, चौथा, पाचवा आणि सातवा. जगातील देशांची यादी तुम्हाला करायची आहे क्षेत्रफळानुसार. पहिला क्रमांक रशियाचा लागतो, बरोबर. दुसरा कॅनडाचा, तिसरा चीनचा, चौथा अमेरिका, पाचवा ब्राझील, सहावा ऑस्ट्रेलिया आणि सातवा भारत. आठवा सांगता का? आठवा सांगा. आठवा क्रमांक कोणाचा लागतो? बघूया किती विद्यार्थ्यांना माहिती. सांगा बरं, आठवा क्रमांक कोणाचा लागतो? अर्जेंटिना, बरोबर, अर्जेंटिनाचा लागतो. दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव हा संघराज्य प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो डॅश डॅश या 2 राज्यांनी वेढला आहे. गुजरात व महाराष्ट्र, महाराष्ट्र व कर्नाटक, मध्य प्रदेश व गोवा आणि गोवा व महाराष्ट्र.
152 नंबरचा क्वेश्चन. पहिला ऑप्शन. बर, व्हेरी गुड. छान, सोपे क्वेश्चन आहेत की नाही, काय अवघड आहे का बघा. मॅप आठवायचा आणि उत्तर द्यायचं. ठीक आहे. अष्टमुदी सरोवर जे आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? केरळ राज्यामध्ये आहे. तुम्हाला इथे विचारलाय जिल्हा, कोणत्या जिल्ह्यात आहे म्हटलंय. कोट्टायम, क्विनॉन, इदुक्की आणि थिरुवअनंतपुरम. 157 नंबरचा क्वेश्चन. तिसरा ऑप्शन. बर, बघा हे क्वेश्चन का चुकतात माहिती का. मी तुम्हाला काल पण पुस्तकाचं नाव सांगितलं होतं, जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया. कुठलीही एक्झाम तुम्ही देत असाल ना, सिद्धार्थ सरांचं पुस्तक नक्की घ्या. किंवा तुम्ही एक्झाम, म्हणजे आता इथे सगळे एक्झाम देणारेच आहेत, पण ज्यांना आपल्या भारताविषयी इन्फॉर्मेशन हवी आहे अशा लोकांनी सुद्धा पुस्तक वाचावं. एवढं सुंदर पुस्तक आहे. तिथे तुम्हाला या सरोवराची इन्फॉर्मेशन देत आहेत ना, तर तुम्हाला राज्य देतील, तुम्हाला जिल्हा पण देतील, वैशिष्ट्य पण देतील. हा बीबी क्विनॉन. ठीक आहे. ओके. हा, खूप सिलेक्टेड पुस्तकं मी तुम्हाला सांगते, पण त्याचा फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आहे, लक्षात घ्या. क्विनॉन या ठिकाणी, सॉरी या जिल्ह्यामध्ये. अंदमान आणि निकोबार या संघराज्य प्रदेशाची राजधानी असलेले पोर्ट ब्लेअर कोठे आहे? हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, भारतीय द्वीपकल्प. अंदमान आणि निकोबार या संघराज्य प्रदेशाची राजधानी असलेले पोर्ट ब्लेअर खालीलपैकी कोठे आहे? बंगालच्या उपसागरामध्ये. व्हेरी गुड. छान, बंगालचा उपसागर. सर्पगंधा ही वनस्पती मुख्यत्वे कुठे आढळते? हिमालय, पश्चिम घाट, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश. सर्पगंधा. - 159 नंबरचा क्वेश्चन. बघा आता इथे थोडं कन्फ्युजन आहे बरं का, पण तुम्हाला इथे शब्द मुख्यत्वे दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं सर्पगंधा जर तुम्ही बघितलं ना, तर भारतातील हिमालयातील सिमल्यापासून आसाम, त्रिपुरा, गंगेचं खोरं, बिहार, बंगाल, ओरिसा, नेपाळ, सिक्कीम, अंदमान सगळीकडे आढळतं. महाराष्ट्रामध्ये कोकण, पश्चिम घाट आणि विदर्भ. ठीक आहे. ओके. इथं फक्त अरुणाचल प्रदेश नाही येणार, मेघालय पण नाही येणार. हिमालय हा ऑप्शन येऊ शकतो. ठीक आहे. पण इथं उत्तर दिलेलं आहे मुख्यत्वे पश्चिम घाटावरती, त्याच्यामुळे हा ऑप्शन आपला इथं नाही येणार. लक्षात आलं? क्लिअर? सर्पगंधा. खोकल्याची जी हा खोकला लागतो ना, त्याच्यासाठी वापरले जातं बघा सर्पगंधा. सर्पगंधा चूर्ण असतं ना, ते मधासोबत घेतात बघा. अवघा 32 चौरस किमी विस्तार असलेला डॅश डॅश हा आकारमान व लोकसंख्या या दोन्ही दृष्टीने भारतातील सर्वात लहान संघराज्य प्रदेश ठरतो. दादरा नगर हवेली, दमण दीव, लक्षद्वीप, चंडीगड आणि पुदुच्चेरी. ब्रॉन्कायटिस बरा करण्यासाठी जर तुम्हाला सर्पगंधाबद्दल इतर इन्फॉर्मेशन विचारली विज्ञानाशी संबंधित, तर तुम्हाला उत्तरं आली पाहिजे.
बी ऑप्शन. बर, 160 नंबरचा क्वेश्चन बी ऑप्शन. व्हेरी गुड, छान. लक्षद्वीप. बरोबर, लक्षद्वीप हा लहान संघराज्य प्रदेश आहे. इथे तुम्ही एक काम करून घ्या, आकारमानानुसार, लोकसंख्येनुसार, क्षेत्रफळानुसार जे काय असेल ते असेल, राज्यांचा क्रम पण करून घ्या, संघराज्य प्रदेशांचा पण क्रम करून घ्या. ठीक आहे, भारतातील विचारले जातात क्वेश्चन. आणि बाकी तुम्ही महाराष्ट्रातील जिल्हे असतील त्यांचा क्रम करून घ्या, प्रादेशिक विभाग आहेत, प्राकृतिक भाग आहेत, हे सगळं आपल्याला कव्हर असलं पाहिजे, कुठली पण एक्झाम तुम्ही देत असाल तरी सुद्धा. भारतातील दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या भौगोलिक विभागात प्रामुख्याने एकवटलेल्या आहेत? माळवा, गोंडवन, तेलंगणा आणि सुंदरबन. 166 नंबरचा क्वेश्चन. ओके, हा कॅपिटल पण मी तुम्हाला सांगितलं होतं करून ठेवा म्हणून. बरं, तुमच्यापैकी नवीन विद्यार्थी किती आहेत जे पहिल्यांदाच आज लेक्चर बघतायत? नवीन विद्यार्थी किती आहेत? बघा, डेली आपलं लाईव्ह लेक्चर असतं 7 वाजता. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशन मिळत जातील. ठीक आहे. एकशे 66 गोंडवन. ठीक आहे. सुंदरबन येईल का? हो, नाही येणार. गोंडवन, दगडी कोळशाच्या खाणी प्रामुख्याने गोंडवन भौगोलिक विभागामध्ये एकवटलेल्या आहेत. आपण जे श्रेणी बघतो ना, कडप्पा श्रेणी, विंध्यायन श्रेणी, गोंडवन श्रेणी. तुम्ही नवीन आहात, बरं, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जेवढे ग्रुप असतील, तुमचे मित्रमैत्रिणी कोणी असतील, जर तुम्हाला लेक्चर आवडले तर त्यांना पण शेअर करा. ठीक आहे. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना केसागर चॅनल ग्रुपला ऍड व्हायचं आहे, मी तुम्हाला माझा नंबर दिलाय, आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऍड करते. कोणता एक कृषी निर्धारक भौगोलिक घटक आहे? सिंचन, जमीन धारणा क्षेत्र, मृदा आणि रस्ते विकास. कृषी निर्धारक म्हटलेला आहे, कृषी निर्धारक. 167 नंबरचा क्वेश्चन. सिंचन. बरोबर. हा दीपा मॅडम, सॉरी बरं का, तुम्हाला पण ऍड करायचं राहिलेलं आहे, करते मी आज. सिंचन. बरोबर. चला पुढचा क्वेश्चन घ्या. खालीलपैकी कोणत्या गटात दिलेल्या सर्व नद्या एकापेक्षा अधिक देशातून वाहतात? ब्रह्मपुत्रा, सिंधू, सोन, ब्रह्मपुत्रा, गंगा, सिंधू. काय म्हटलंय तुम्हाला? एकापेक्षा अधिक देशातून म्हटलेलं आहे. ठीक आहे. माझा नंबर मी तुम्हाला दिलाय की 9404033073. हा आहे माझा नंबर. ठीक आहे. ओके. ओके, चला बघा, 168 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर? बघा, 168 नंबरचा क्वेश्चन. सोन नदी नाही येणार. बरोबर. इथं गंगा, सिंधू, महानदी आहे, इलिमिनेट करा. लगेचच इलिमिनेट होतात ऑप्शन. बघा, इथं नर्मदा आहे, कावेरी आहे, नाही येणार. ब्रह्मपुत्रा, गंगा आणि सिंधू एकापेक्षा अधिक देशातून वाहतात, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. हा, मग सांगा मला, तुमच्यासाठी क्वेश्चन आता, गंगा नदी किती देशातून वाहते? भारत आणि बांगलादेश, 2 देशातून. एक, हा, एकापेक्षा अधिक म्हटलंय ना तुम्हाला. गंगा नदी 2 देशातून वाहते, सिंधू नदी तर माहितच आहे सगळ्यांना. बरोबर. फक्त गंगा. ओके, व्हेरी गुड, छान. चला, तर एक 5 मिनिटं मी लेक्चर लवकर संपवते, तसं तर आज उशिराच चालू केलं होतं. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की
तुमची रिव्हिजन तर इथे युट्यूबवरती होत आहेत, पण प्रॉपर पुस्तकं तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. 92वी आवृत्ती आउट ऑफ स्टॉक होण्याच्या आधी मागवून घ्या. जे विद्यार्थी पोलीस भरती करतायत, तलाठी भरती करतायत, तर बरीच पुस्तकं आउट ऑफ स्टॉक होतील. तुमच्या एक्झाम जवळ आलेले आहेत आणि ही पुस्तकं पुन्हा तुम्हाला लवकर मिळणार नाही आउट ऑफ स्टॉक झाली तर. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना अडचण येत आहे पुस्तकं मागवताना, मी तुम्हाला माझा नंबर दिलाय. आता ग्रुपवरती मी काय करेन, सगळ्या पुस्तकाच्या लिंक मी ग्रुपवरती शेअर करेन. मग तुम्ही डायरेक्ट लिंकवर जाऊन पुस्तक मागवू शकता. ओके. कारण रिव्हिजनसाठी पुस्तक पाहिजे. लेक्चर आपण म्हणजे युट्यूबवरचे व्हिडिओज आपण सतत बघू शकत नाही, तर पुस्तक आपल्या हातात पाहिजे. ओके. चला भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. आणि जात जात लाईक करत चला. लाईक करायला जास्त वेळ लागत नाही, 2 मिनिट पण लागत नाहीत लाईक करायला. ओके. गुड नाईट. टेक केअर.